Brought to you by Technopova Curve 5G. Discover new horizon. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजले. मुंबई पालिका वगळता इतर सर्व महापालिकांची प्रभाग रचना बदलण्याचे आदेश. प्रभाग रचना करताना 4 पालिका सदस्य हवे अशी तरतूद. आता खरी लढाई पुढच्या काही महिन्यात आहे. महापालिका, जिल्हा परिषदा, नगरपालिका निवडणुकीत जीवाचं रान करा. अजित पवारांचा कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना आदेश. एकट्याने निवडणुका लढायच्या की कुणाला सोबत घ्यायचं हे ठरवू. पक्षाच्या 26व्या वर्धापन दिनी शरद पवारांचं विधान. जिल्ह्यांमधील नेतृत्वाशी चर्चा करून भूमिका घेणार असल्याचंही स्पष्टीकरण. कोण कुणासोबत जाईल माहिती नाही, पण मुंबईतली परिस्थिती मी जाणतो. मुंबई महापालिका महायुतीला मिळणार आणि महापौर महायुतीचा होणार. राज आणि उद्धव ठाकरेंच्या युतीच्या चर्चांवर फडणवीसांचा दावा. अजित पवार निधी देत नाहीत असं काही जण म्हणतात. निधीचे पैसे मी काय खिशात घेऊन बसलोय का? अजित पवारांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना अप्रत्यक्षपणे सुनावलं. तर सामाजिक न्याय विभागाला मागील अर्थसंकल्पापेक्षा 41% निधी वाढवून दिल्याचंही स्पष्टीकरण. सुधाकर बडगुजर यांना पक्षात घेण्यास भाजपा आमदार सीमा हिरेंचा विरोध. सुधाकर बडगुजर यांना पक्षात घेऊ नका, हिरे यांची फडणवीस आणि बावनकुळेंकडे मागणी. बाप काढणाऱ्या नितेश राणेंना मुख्यमंत्री फडणवीसांची समज. तुमच्या मनात काहीही असेल, पण कुणाचाही बाप काढणं योग्य नाही, फडणवीसांनी समजावलं. मला कुणी प्रसिद्धी द्यावी हे मी कधीच बोललो नाही. राणेंनी जे शब्द वापरले त्यामुळे पदाची गरिमा कमी होते. प्रकाश महाजनांचा नारायण राणेंवर निशाणा. महायुतीत सगळं चांगलं चाललंय. 15 आमदार आमच्या संपर्कात. नारायण राणेंचा दावा. मात्र ते कोणत्या पक्षाचे आहे याचं उत्तर देणं टाळलं. केशव उपाध्यांच्या मुलाच्या रिसेप्शनला संजय राऊतांची हजेरी. आमदार मिलिंद नार्वेकरांचीही रिसेप्शनला उपस्थिती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अकोला दौऱ्यावर. अकोल्याच्या क्रिकेट क्लब मैदानावर फडणवीसांची सभा होणार. फडणवीसांच्या हस्ते 3000 कोटींच्या विकास कामांचं भूमिपूजन. शरद पवार आज अहिल्यानगरच्या दौऱ्यावर जाणार. सकाळी श्रीरामपूरमधील कार्यक्रमाला हजेरी लावणार. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातही पवारांच्या दौऱ्यावेळी उपस्थित असतील. बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज 4था दिवस. बच्चू कडूंचं वजन 2 किलोंनी घटलं. शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी बच्चू कडूंचं उपोषण. मराठा मोर्चाचे नेते मनोज जरांगे आज बच्चू कडूंची भेट घेणार. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बच्चू कडूंचं मागील 3 दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन. आजचा आंदोलनाचा 4था दिवस. शरद पवारांचा बच्चू कडूंना फोन. शरद पवारांनी बच्चू कडूंच्या आंदोलनाची माहिती घेतली. पवारांनी बच्चू कडूंच्या तब्येतीची विचारपूस केली. ठाण्यात दोन्ही ठाकरे बंधू एकत्र यावे यासाठी बॅनरबाजी. तर राज ठाकरे उद्या ठाण्यातील पक्ष कार्यालयाच्या वर्धापन दिनानिमित्त कार्यालयाला भेट देणार. ठाणे शहरात जागोजागी मनसेकडून बॅनरबाजी. डोंबिवलीत ठाकरे गट मनसे पुन्हा एकत्र. मनसेचे शहर अध्यक्ष राहुल कामत यांनी ठाकरे गटाच्या शाखेला भेट दिली. ठाकरे गटाचे शहर प्रमुखांनी पुष्पगुच्छ देत शुभेच्छा दिल्या. राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. करमाळ्याचे माजी आमदार जयवंतराव जगतापांचा शिवसेनेत प्रवेश. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्षप्रवेश. पक्षप्रवेशावेळी शहाजी बापू पाटलांचीही उपस्थिती. मराठा आरक्षणासंदर्भात आजपासून मुंबई हायकोर्टात सुनावणी. न्यायमूर्ती रवींद्र घुगेंच्या नेतृत्वाखालील त्रिसदस्यीय पूर्णपीठ सुनावणी घेणार. मराठा समाजाला राज्य शासनाकडून 10% आरक्षण लागू करण्यात आलं होतं. पाकिस्तानने पुन्हा कुरापती केल्या तर पाकिस्तानात घुसून प्रत्युत्तर देणार. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचा पाकिस्तानला थेट इशारा. देशात गेल्या 5 वर्षात 2,20,000 कोटींची टोलवसुली. टोलवसुलीच्या बाबतीत उत्तर प्रदेश पहिल्या तर महाराष्ट्र 4थ्या स्थानी. महाराष्ट्रातून 21,105 कोटींचा टोल. राज्यात पुढील 2 दिवसांनंतर मोसमी पाऊस सक्रिय होण्याची शक्यता. नैऋत्य मोसमी वारे मागील 12 दिवसांपासून एकाच जागेवर. विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाचा अंदाज. मुंबई शहरासह उपनगर आणि ठाण्यात उद्यापासून 17 जूनपर्यंत पावसाचा अंदाज. हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी. पुण्यात उद्यापासून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज. उद्यापासून 4 दिवस शहर परिसरात मेघगर्जना, विजांचा कडकडाटासह पाऊस पडणार. भारतीय हवामान विभागाचा अंदाज. भंडारा जिल्ह्याला जोरदार वादळी पावसानं झोडपलं. ठिकठिकाणी झाडं कोसळून वाहतूक विस्कळीत झाली. कच्च्या घरावरचे टीन उडून नुकसान. भरपाई देण्याची नागरिकांची मागणी. सोलापुरातील बार्शीत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची हजेरी. एका शेतकऱ्याच्या 2.5 एकर केळीच्या बागेचं मोठं नुकसान. शेतकरी हवालदिल. जालन्याच्या भोकरदन तालुक्यात 33,000 हेक्टर क्षेत्रावर मका पिकाची लागवड. आतापर्यंत 4,000 हेक्टर क्षेत्रावर खरीपाची लागवड. पावसामुळे शेतकऱ्याच्या मशागतींना ब्रेक. कृषी विभागाची माहिती. 15 जून नंतर मोसमी पाऊस, त्यामुळे पेरणीची घाई करू नका. मंत्रिमंडळ बैठकीत मोसमी पावसाबाबत चर्चा. विदर्भातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये तापमान 40 अंश सेल्सिअसवर पोहोचलं. मोसमी पावसाची प्रतीक्षा. वातावरणात प्रचंड उकाडा. उन्हामुळे नागरिक त्रस्त.
कोकणात दरडप्रवण गावांच्या संख्येत वाढ. भूवैज्ञानिकांनी पाहणी केल्यानंतर बाब उघडकीस. आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून गावांची यादी जाहीर. रायगडमधील 392 तर रत्नागिरीतील 81, सिंधुदुर्गातील 63 गावांचा यादीत समावेश. दुरुस्तीच्या कामामुळे परभणी शहराचा पाणीपुरवठा आजपासून 3 दिवस बंद राहील. मनपा आयुक्त धैर्यशील जाधव यांनी दिली माहिती. काटकसरीनं पाणी वापरण्याचे महानगरपालिकेचं आवाहन. Brought to you by Techno Mobile. Discover new horizon.